माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर, मुंबईच्या घाटकोपर पूर्वेला वसलेली एक विशाल वस्ती, जिने शहराच्या आर्थिक विकासात आपलं मोलाचं योगदान दिलं आहे. 4 दशकांहून अधिक काळ हा परिसर पुरेशा पायाभूत सोयी सुविधांपासून वंचित राहिला. 1980च्या दशकात झोपडपट्टी म्हणून घोषित होऊनही आजवर या भागाचा विकास झालाच नाही. जवळपास 32 हेक्टर जमिनीवर पसरलेली सुमारे 17,000 झोपड्यांची ही वस्ती माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर आणि नालंदा नगर, जिथे हजारो कुटुंब अनेक दशकांपासून अपुऱ्या सुविधांमध्ये जीवन जगतायत. दरम्यान खासगी जमीन मालक, रहिवासी आणि विकासक यांच्यातील वादामुळे हा पुनर्वसन प्रकल्प अनेक वर्ष कायदेशीर गुंतागुंतीत अडकून पडला होता. या सगळ्यावर मात करत राज्य सरकारने ह्या भागाचा कायापालट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि विकासक म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA, तर नियोजन प्राधिकरण म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण SRA यांची संयुक्त नियुक्ती करून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये पुनर्वसन घोषित झाल्यानंतर दोन्ही संस्थांनी शासकीय जमिनींचा ताबा मिळवून सर्व आवश्यक मंजुऱ्या आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळवली. 3,662 झोपड्या निष्कासित करून संपूर्ण भूखंड रिकामा करण्यात आला. सर्व पात्र झोपडीधारकांशी वैयक्तिक करारनामे पूर्ण झाले. 136 कोटी रुपये इतकं 2 वर्षांचं आगाऊ भाडं थेट लाभार्थ्यांना अदा करण्यात आलं आणि 4,356 पुनर्वसन घरांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नेमणूकही करण्यात आली आहे. या सर्व प्रयत्नांमुळे आज हा प्रकल्प प्रत्यक्ष भूमिपूजनाच्या टप्प्यावर पोहोचलाय. हेच खऱ्या अर्थाने या पुनर्वसन प्रकल्पाबाबत कामगिरीचं वर्ष ठरलंय. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला 300 चौरस फूट चटई क्षेत्र असलेलं 1 बेडरूम हॉल किचनचं घर मिळणार आहे, तेही मोफत. सूर्यप्रकाशाने उजळलेली, खेळत्या वाऱ्याची, भूकंपरोधक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इमारत, जिथे पार्किंग, खेळाची जागा, व्यायामशाळा, वाचनालय, अंगणवाडी आणि समाज मंदिरासारख्या सुविधा असतील. तसंच ज्यांच्याकडे दुकानं आहेत त्यांना व्यावसायिक गाळेही दिले जाणार आहेत. इमारतीला अधिकृत ताबा प्रमाणपत्र OC मिळाल्यानंतर पुढील 10 वर्ष त्या इमारतीच्या देखभालीचं काम हे कंत्राटदाराकडून करण्यात येणार आहे. ह्या प्रकल्पात फक्त रहिवासी इमारती न बांधता व्यवसाय केंद्रही उभारलं जाणार आहे, ज्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील. हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. पहिल्यांदाच SRA आणि MMRDA संयुक्त भागीदारीतून एकत्र येत आहेत. शहराच्या मध्यभागी उभारल्या जाणाऱ्या या पुनर्वसन योजनेद्वारे स्वच्छ, शाश्वत आणि सन्मानजनक जीवन देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची विकासदृष्टी आणि नेतृत्वात, माननीय उपमुख्यमंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकार आणि परिश्रमातून, तसंच माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या सहकार्य आणि पाठिंब्याने माता रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाद्वारे आज एका नव्या विकास पर्वाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे.